मित्रता आणि प्रेमाची गोष्ट. अमोल आणि साक्षी हे दोन चांगले मित्र होते. दोघांचेही एकमेकावर खूप प्रेम होते, पण त्यांनी कधीच ते व्यक्त केलं नव्हतं. ते लहानपणापासूनच एकत्र होते. शाळा, कॉलेज सगळं एकत्रच पार केलं होतं. एकदा त्यांनी एका पर्वताचा ट्रेकचा बेत ठरवला. तो दिवस अमोलसाठी विशेष ठरणार होता. त्याने ठरवलं होतं की तो साक्षीला आपल्या मनातील गोष्ट सांगेल. ते दोघेही पर्वतावर चढू लागले. साक्षीला ट्रेकिंगचा खूप आनंद होता. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. अमोल तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून विचार करत होता की साक्षीला कसं सांगायचं. शेवटी ते पर्वताच्या शिखरावर पोहोचले. तिथून दृश्य खूप सुंदर होतं. साक्षी त्या दृश्यात गुंग होती. अमोलने हळूच तिचा हात धरला आणि म्हणाला, "साक्षी, मी तुझ्याशी एक गोष्ट बोलायची आहे." साक्षीने कुतूहलाने विचारलं, "काय आहे अमोल?" अमोलने धीर एकवटून सांगितलं, "साक्षी, आपण खूप वर्षापासून एकमेकांचे मित्र आहोत. पण माझ्या मनात एक गोष्ट आहे जी मी तुला कधीच सांगू शकलो नाही. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू माझी सर्वात चांगली मैत्रीण आहेस. पण तुझ्याशिवाय माझं जीवन अपूर्ण आहे." साक्षी काही क्षण स्तब्ध झाली. मग ती हसली आणि अमोलच्या डोळ्यात पाहत म्हणाली, "अमोल, मला सुद्धा तुझ्याबद्दल असंच वाटतं. पण मी नेहमीच विचार करत होते की तुला काय वाटतं. आज तू तुझ्या भावना व्यक्त केल्यास माझं हृदय आनंदाने भरून आलं आहे." दोघांनीही एकमेकांना मिठी मारली आणि त्यांचे प्रेम पर्वताच्या शिखरावरून सुरू झाले. त्या दिवसापासून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण अधिक सुंदर झाला. त्यांनी एकत्र हसणं, खेळणं आणि अखेर एकमेकांशी लग्न केलं. त्यांची ही गोष्ट मित्रतेवर आणि प्रेमावर आधारित होती आणि त्यांनी सिद्ध केलं की खरं प्रेम आणि मैत्री एकत्र आल्यावर जीवनात खूप आनंद मिळतो.